नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा गणित भाग 2 या विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण गणिताचे संकलित मूल्यमापन 2ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत। ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी सरावासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे। यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा इतर विषयाच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा। तत्पूर्वी मित्रांनो, आपण नवीन असाल, अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल। आपला हा पेपर एकूण 50 गुणांचा असणार आहे आणि त्यासाठी आपल्याला 2 तासाची वेळ दिली जाईल। 10 गुण हे तोंडी कामाचे आहेत आणि 40 गुण हे लेखी कामाचे असणार आहेत। त्यासाठी दिलेल्या महत्त्वपूर्ण सूचना पहा। 10 गुणांसाठी अंतर्गत मूल्यमापन आहे, त्यासाठी विचारलेले प्रश्न या पद्धतीचे असणार आहेत। प्रात्यक्षिके 5 गुणांसाठी आहे आणि बहुपर्यायी प्रश्न 5 गुणांसाठी। त्यासाठी विचारलेले प्रश्नसुद्धा लक्षात घ्या, त्यांची उत्तरं माहिती करून घ्या, म्हणजे आपल्याला या अंतर्गत मूल्यमापनासाठी 10 पैकी 10 गुण हे नक्की मिळतील। त्यानंतर लेखी चाचणी ही 40 गुणांची असणार आहे। यापूर्वीच आपण गणित भाग 1ची ही प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेली, ती पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा। प्रश्न तिसरा बघा, 4 गुणांसाठी असणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला खालील उपप्रश्न सोडवायचे आहेत। बघा, ते 1-1 गुणाचे 4 उपप्रश्न आहेत। अ भागामध्ये आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यापैकी अचूक पर्याय निवडायचा आहे, तो आहे डी। त्यानंतर ब भाग बघा, आकृती काढायची आपल्याला 1 मार्कासाठी। क भाग 1 गुणासाठी व्याख्या लिहायची। ड भागामध्ये परस्पर पूरक कोण दाखवायचे आहेत आपल्याला जडतरच्या स्वरूपात या पद्धतीने। त्यानंतर प्रश्न चौथा, खालील उपप्रश्न सोडवा 10 गुणांसाठी। अ भाग बघा, सी या पर्याय बरोबर आहे 8। त्यानंतर ब 2 गुणांसाठी उदाहरण सॉल्व करायचे या पद्धतीने। क भाग 2 गुणांसाठी। पुढचं उदाहरण 2 गुणांसाठी ड भाग। ई भाग 3 गुणांसाठी, खालील कृती सोडवा। सर्व उदाहरणं आपल्या वहीत सोडवण्याचा प्रयत्न करा। काही अडचण आल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा किंवा आपल्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन गणिताचे प्लेलिस्ट पहा, त्यात आपल्याला सर्व उदाहरण संग्रह सोडवलेले मिळतील। प्रश्न 5वा, त्रिकोण रचना करा 9 गुणांसाठी।
त्यानंतर पुढचं उदाहरण या पद्धतीने सॉल्व करा. त्यानंतर प्रश्न 6वा, खालील उदाहरणे सोडवा 6 गुणांसाठी. बघा ती उदाहरणं या पद्धतीने सोडवायची. काय अडचण आल्यास कमेंट करा. पुढचा प्रश्न 7वा सोडवा म्हणून 8 गुणांसाठी. 2-2 गुणांसाठी एक एक कृती दिलेली आपल्याला, ती पूर्ण करायची. या पद्धतीने बघा ते सर्व उदाहरणं. त्यानंतर प्रश्न 8वा 3 गुणांसाठी. भाग हा एका गुणासाठी आहे. संख्या रेषेचं निरीक्षण करून आपल्याला DAB काढायचा आहे.